नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालाय। अनेक भागामध्ये गेल्या 3 ते 5 दिवसांपासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता। परंतु आजपासून पाऊस कमी पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी दिली आहे। आजपासून राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 ऑक्टोबरपर्यंत शेतातली सर्व कामं उरकून घ्यावीत। सोयाबीन, उडीद याची काढणी करावी असं आवाहन डग यांनी केलेलं आहे। दरम्यान 6 ऑक्टोबरपासून ते 9 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा पंजाबराव डग यांनी दिला आहे। अनेक ठिकाणी जास्त वेळ पाऊस पडणार नाही, परंतु अचानक पाऊस येण्याची शक्यता मात्र दाट आहे। 28 सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबरपर्यंत खानदेशी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, मराठवाडा अशा 18 जिल्ह्यांमध्ये केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता जाणवते। केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली। तसेच मुंबईसह कोकण आणि विदर्भातील 18 जिल्ह्यांमध्ये मात्र अशा प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यानच्या 5 दिवसामध्ये जाणवेल, अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। तर 6 ऑक्टोबर नंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून 13 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच आठवडाभर महाराष्ट्रामध्ये पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी देखील दिलेली आहे। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजेच 16 ऑक्टोबर नंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो। अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालू होत आहे, त्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे त्या पद्धतीने आपण आपल्या पिकांचं नियोजन करावं, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।